मॉर्निंग. तर दुपारी आज मी बाहेर गेली होती आणि बाहेर गेल्यानंतर ना समजतच नाही की हिवाळा चालू आहे की उन्हाळा लागला आहे, कारण खूप भयंकर ऊन लागतं दुपारी बाहेर. त्यामुळे मग मी लस्सी घेऊन आली होती बाहेरून येताना. आणि आज सॅटर्डे होता, सुट्टी होती, पण काही कामानिमित्त माझं बाहेर जाणं झालं होतं. त्यानंतर संध्याकाळ झाली होती आणि आज संध्याकाळी मला करायची होती पाटवडी रस्सा भाजी. तर त्यासाठी मी ते कढईमध्ये तेल घेतलं होतं, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हळद ॲड केली होती आणि थोडी लाल तिखट ॲड केलं होतं. त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर थोडं बेसन टाकलं. तर असं काही बॅटर झालं होतं पाटवडीचं. हे बॅटर आहे ना भरपूर शिजवून द्यावं लागतं गॅसवरती. त्यानंतर पाटवडीसाठी लागणारा रस्साही मी तयार करून घेतला होता आणि जे बॅटर होतं ते थंड होण्यासाठी ठेवलं. थंड झाल्यानंतर एक प्लेट घेतली, प्लेटवरती तेल आधी लावून घेतलं, कारण कसं ते चिटकू नये त्याला खाली म्हणून. त्यानंतर ते पाटवडीचं बॅटर जे होतं ते मी असं थापून घेतलं प्लेटवरती आणि छान अशा पाटवड्या करून घेतल्या. बघू शकता तुम्ही, बिलकुल ते चिटकलेलं नाही आहे बॅटर खाली. आणि ज्या पाटवड्या होत्या ना पाटवड्या बिलकुल चिटकलेल्या नाही आहे खाली, तुम्ही बघू शकता. आणि काजू कतली सारख्याच वाटत होत्या. त्रिशा म्हणत होती की मम्मा काजू कतली केली की काय. खूप छान झाल्या होत्या. त्यानंतर त्यावरती खोबरं आपलं किसून टाकलं होतं आणि कोथिंबीर थोडी टाकली होती वरतून. बघू शकता तुम्ही किती सुंदर असे दिसत आहेत. आणि ते पाटवडी तयार करून झाल्यानंतर मी हॉलमध्ये आली होती. माहीत नाही, त्रिशा म्हणजे तिनं सध्या खूप हट्टी झाली, भयंकर हट्टी झाली. तिला कसं काही गोष्ट जर तिने मागितली ना तर ती तिला लगेचच हवी असते. आणि ती म्हणत होती की आज आईस्क्रीम मागवा, आणि आम्ही नाही म्हणत होतो, कारण कसं सर्वांनाच सर्दी झालेली घरामध्ये, पण ती ऐकतच नव्हती. त्यानंतर जेवण करण्यासाठी घेतलं. जेवणामध्ये आज मस्त पाटवडी रस्सा भाजी, त्यानंतर ज्वारीची भाकरी आणि भात केला होता. जेवण झाल्यानंतर किचन आवरून घेतलं आणि शेवटी फायनली आईस्क्रीम मागवलीच, कारण ती ऐकतच नव्हती. तर असा काही होता आजचा दिवस. बाय.